श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आज पहिला श्रावणी सोमवार. न्यूज डॉट्स आज आपल्याला पुण्याच्या आसपास असलेले काही प्रसिद्ध शिव मंदिरांची ओळख करून देणार आहे. चला तर मग पाहूयात कोणकोणते मंदिरे आहेत आणि त्यांचे वैशिष्ट्य काय आहे. घाटेश्वर मंदिर. वाहनगाव येथील असलेले घाटेश्वर मंदिर हे एक शांततादायी आणि निसर्गरम्य ठिकाणी बसलेले मंदिर आहे. येथील शिवलिंग यात्रेला येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी अत्यंत प्रिय आहे. मंदिराचा परिसर प्रकृतीने नटलेला आहे व भक्तांसाठी आपले मन स्थिर करणारा आहे. भीमाशंकर मंदिर. भीमाशंकर मंदिर हे महाराष्ट्रातील एक पदव्युत्तर ज्योतिर्लिंग आहे आणि सह्याद्रीच्या घाटात वसलेले आहे. येथे भीमा नदीचा उगमस्थान आहे आणि हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराचा इतिहास 13व्या शतकापासून सुरू होतो असं आपल्याला सांगितलं जातं आणि येथे वारंवार मोठे उत्सव देखील साजरे होतात. खडकेश्वर मंदिर. फुरसुंगी येथील खडकेश्वर मंदिर हे शिवरूपातील भगवानचे शिवाचे मंदिर असून येथे वास्तुकला आणि धार्मिक महत्व भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते. चतुर्मुख शिव मंदिर. पुण्यामध्ये असलेले चतुर्मुख शिव मंदिर हे त्याच्या 4 मुखांच्या शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. येथे प्रत्येक मुख वेगवेगळ्या दिशेला पाहतो, त्यामुळे हे मंदिर धार्मिक दृष्ट्या विशेष आहे. भगवान शिव मंदिर. कोंढवा परिसरातील हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि येथील भक्तांसाठी सतत श्रद्धाळूंची उपस्थिती असते. येथील पूजा अर्चा अत्यंत भक्तिपूर्ण स्वरूपात. श्री म्हतोबा मंदिर. वाकड येथील श्री म्हतोबा मंदिर हे लोकप्रिय मंदिर असून जमलेले श्रद्धाळू येथे दररोज पूजा अर्चना आणि भजन कीर्तनासाठी येतात. सोमेश्वर मंदिर. पाषाणमधील सोमेश्वर मंदिर प्राचीन शिव मंदिरांपैकी एक आहे. येथील शांती आणि धार्मिक वातावरण भक्तांना आकर्षित करते. वाघेश्वर मंदिर. पवना या भागातील वाघेश्वर मंदिर शिवभक्तांसाठी एक महत्वाचं ठिकाण आहे. मंदिराच्या मागे पवना धरण असलेले पर्यटन स्थळ असल्याने येथील प्रवास भक्तांसाठी आनंददायी ठरतो. हे सारे मंदिर पुण्यात आणि आसपासच्या भागात भगवान शिवाच्या विविध रूपांना समर्पित आहे. प्रत्येक मंदिराची वेगळी ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. येथे येऊन भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करतात आणि आध्यात्मिक सुखाचा अनुभव घेतात.